आपण प्रयोग करण्याच्या बाबतीत तसे जरा आळशीच असतो. नको बाबा, जे चाललंय ते चालू द्या, अशीच आपली वृत्ती कायम असते. पण संगीतकारांच्या बाबतीत प्रयोगशीलता हा कुठल्याही संगीतकाराचा प्राण समजला जातो. संगीतकार जेवढे नवीन नवीन प्रयोग करतो तेवढं त्याचं संगीत, त्याची गाणी बहरत जातात. असाच एक संगीतकार ज्याचं गाणं आजचा आपला पुढचा कलाकार घेऊन येतोय. या संगीतकारानं प्रचंड प्रयोग केले. किती प्रयोग करावेत तर अभंगाला लावणीची चाल आणि लावणीला अभंगाची चाल सुद्धा याने लोकांना काय वाटेल, आवडेल की नाही असा विचार न करता दिली आणि अर्थातच लोकांनी सुद्धा त्याचे हे प्रयोग वाखाणले. याच संगीतकाराचं गाणं घेऊन येतोय आजचा आपला पुढचा कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूया अजय पूरकर. सख्या चला बागामंदी रंग खेळू चला, सख्या चला बागामंदी रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, सख्या चला बागामंदी रंग खेळू चला. गुलाल गोटा घ्यावा लाल हाती, गुलाल गोटा घ्यावा लाल हाती, तो फेकून मारा छाती, तो फेकून मारा छाती, रंग भरी पिचकारी माझ्या हाती, रंग भरी पिचकारी माझ्या हाती, तरी करीन मी ती रीती, तरी करीन मी ती रीती, जसा वृंदावनी खेळे श्रीपती, जसा वृंदावनी खेळे श्रीपती, गोपी घेऊनी सांगाती, गोपी घेऊनी सांगाती, मोद होईल मज हळूच जवळी धरा. असं का? आना सख्या चला बागामंदी रंग खेळू चला, सख्या चला बागामंदी रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला. आज मला असं पर्सनली वाटतं की आज काय होम पिचवरच बॅटिंग असल्याने तू काय रिलॅक्स होतास? नाही, असं रिलॅक्स नाही. या मंचावरती गायचं म्हणजे कायम प्रूव्ह करायचं असतं सारखं स्वतःला ऑन अँड ऑन, त्यामुळे टेन्शन होतं. जरी प्रत्येक प्रयोगात गात असलो तरी आज ते त्या पॉइंटला रीच व्हायला पाहिजेच होतं. हा प्रयोग कसा आला विचारूया? हो नक्कीच. अवधूत? नाही, मी अगदी हेच म्हणणार होतो की आज तुमचं अगदी होम पिचवर असणार की तुम्ही खेळत होता म्हणजे आणि एकदम तुमचा सगळा जो काही पेहराव आहे त्यातनं घाशीराम एकदम जिवंत होऊन या मंचावर अवतरल्यासारखा वाटलं. थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही करता ना, मला वाटतं त्यामुळे अजूनही करता ना. हो, परिवर्षकाचाच रोल आहे, त्यामुळे गाणं आणि अभिनय गाता येतं म्हणूनच विचारलं बहुतेक मला. नाही, आज इथे बघितलं, आता एकदा अख्खं नाटक तुमच्यावर बघायला आवडेल नक्की तुमचं नाटक. मला पण आवडेल, तुम्ही आलात. ऑल द बेस्ट. खूप छान झालं. थँक्यू, थँक्यू सो मच. मुळात घाशीराम कोतवाल हे रंगभूमीला पडलेलं एक अमर स्वप्न आहे आणि त्यात भास्कर चंदावरकरांचं संगीत हे ह्या त्या नाटकाच्या यशातला फार मोठा वाटा आहे. म्हणजे काय संगम बघा, म्हणजे विजय तेंडुलकरांचं नाटक, जब्बार पटेलांचं दिग्दर्शक, चंदावरकरांचं म्युझिक आणि डॉक्टर मोहन आगाशेचे डोळे आणि अभिनय. मला ह्या गाण्यात विशेषतः मोहन आगाशे असे डोळे करून बघायचे ना, हा 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 म्हणजे खालाच व्हायच्या बायका सगळ्या पुण्यातल्या. पण भास्कर चंदावरकरांचं संगीत हे सख्या रे घायाळ तू हरणी किंवा टोपी खाली दडले काय, हे पण भास्कर चंदावरकरांचं म्युझिक. म्हणजे त्यांचं आपल्या
इकडनं एक्झिट घेणं ही आपली संगीताची फार मोठी हानी आहे. दुर्दैव आहे. हो, फार दुर्दैव. ब्रिलियंट म्युझिक डायरेक्टर ब्रिलियन्सच होता. भास्कर चंदावरकर, रिअली. आणि तू काय मस्तच म्हटलंस. मिळालेला आहे दोन्ही परीक्षकांकडून. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.